तुम्हाला माहिती आहे का? पारिजातकाप्रमाणेच बकुळीची फुलं ही झाडावरून खाली गळून पडल्यानंतर वेचून देवाला वाहण्याची पद्धत आहे. रामायणातील एका कथेनुसार वनवास काळात प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण पंचवटीमध्ये राहत असताना सीतेला बकुळीच्या फुलांचा मंद मोहक सुगंध खूप आवडायचा. प्रभू श्रीराम रोज सकाळी सीतेच्या केसात माळण्यासाठी बकुळीची ताजी फुले गोळा करून आणत असत. रावणानं सीतेचं हरण केल्यानंतर विरहानं व्याकुळ झालेले श्रीराम जेव्हा वनात सीतेला शोधत होते, तेव्हा त्यांनी बकुळ वृक्षाला पाहिले. प्रभू रामांनी दुःखानं बकुळाला विचारले, "तू तर सीतेचा आवडता वृक्ष आहेस. तू तिला कुठं पाहिलेस का?" वृक्ष शांतपणे आपली फुले त्यांच्या पायाशी अर्पण करत राहिला. रामानं बकुळाच्या या निष्ठेवर प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की, "तुझा सुगंध कधीही संपणार नाही. फुले सुकल्यानंतरही त्यांचा सुगंध अमर राहील. आणि तुझी फुले केवळ जिवंतपणीच नव्हे, तर सुकल्यावरही देवपूजेसाठी तितकीच पवित्र मानली जातील." बकुळाचं फूल हे एकमेव असं फूल आहे, जे वाळल्यानंतरही कुजत नाही किंवा त्याचा सुगंध कमी होत नाही. उलट सुकल्यावर त्याचा गंध अधिक गडद होतो. म्हणूनच हे फूल मानवी मनातील चिरंतन प्रेम आणि अढळ भक्तीचे प्रतीक मानले जाते. अशा प्रकारे बकुळ हे केवळ एक फूल नसून समर्पण, दीर्घायुष्य आणि निष्कलंक सुगंधाची अमर गाथा मानले जाते.